मोबाईल न दिल्याने मुलाने केला बापाचा खून, मुलाला झाली जन्मठेपेची शिक्षा। माणगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल। सदरची घटना ताळा तालुक्यातील वरळ येथील 18 जानेवारी 2021 आहे। यामधील आरोपी भावेश भागुराम काप याने वडील भागुराम धर्मा काप यांच्याकडे मोबाईल मागत होता। वडिलांनी मोबाईल दिला नाही या गोष्टीचा राग घेऊन दोघांमध्ये बाचाबाची आणि झगडा सुद्धा झाला। नंतर आरोपी मुलाने लाकडी चोपण्याने वडिलांचे डोके कपाळावर जोरदार मारले। त्यातच बापाला गंभीर दुखापत झाली व त्यात बापाचा दुर्दैवी अंत झाला। सदर घटनेची नोंद ताळा पोलीस ठाण्यात भारतीय दंडसंहिता कलम 302 प्रमाणे नोंदवण्यात आले। गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक महाड निलेश तांबे यांनी केला। माननीय जिल्हा व सत्र न्यायालय माणगाव येथे दाखल केले। खटल्याची सुनावणी माननीय जिल्हा व सत्र न्यायालय माणगाव येथे झाली। सदर खटल्यामध्ये जितेंद्र दत्तात्रय म्हात्रे अतिशासकीय अभियोक्ता यांनी सरकारी पक्षातर्फे साक्षीदार यांची तपासणी केली आणि कोर्टासमोर प्रभावी युक्तिवाद मांडला। पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिनेश आघाव, सहाय्यक फौजदार शशिकांत कासार, शशिकांत गोविलकर, महिला पोलीस हवालदार छाया कोपनर, पोलीस शिपाई सोमनाथ ढाकणे, सीमा चांदोरकर यांनी सहकार्य केले। माननीय जिल्हा सत्र न्यायाधीश श्री हर्षल भालेराव यांनी घटनेतील गुन्ह्याच्या आरोपी भावेशाला मंगळवार दिनांक 13/8/2024 रोजी दोषी धरून जन्मठेप व ₹15,000 दंडाची शिक्षा ठोठावली। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा।